नाशिकमधून एक महत्त्वाची राजकीय घडामोड आहे। नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। आपण बघतोय नाशिकचा महातिढा अद्याप सुटला नाही, उमेदवार अद्याप जाहीर झाला नाही। उमेदवारी अर्ज भरायला फक्त 2 दिवस शिल्लक असताना आता हा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये महायुतीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। भाजप कार्यालयात शिवसेना पदाधिकारी यांची मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक सुरू आहे। गिरीश महाजन हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत आहे। अभिजित, आता हा तिढा सोडवण्यासाठी गिरीश महाजन यांची शिष्टाई किंवा त्यांच्या प्रयत्नांना फळ येते का बघणं महत्त्वाचं आहे। बैठक सुरू आहे, काय माहिती? नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये गिरीश महाजन असतील, त्यासोबतच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, अन्य पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील आता या ठिकाणी बैठकीला पोहोचलेले आहेत। आणि नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासंदर्भामध्ये आता स्वतः गिरीश महाजन सर्वच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण नाशिकच्या जागेचा अर्ज जो आहे तो 3 मे शेवटची तारीख आहे, त्यामुळे आता अवघे 2 दिवस नाशिकच्या जागेवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरलेले आहेत। आणि त्यामुळे गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि स्वतः आता सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासंदर्भामध्ये महायुतीतल्या मित्र पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आता गिरीश महाजन चर्चा करतायत आणि यातून आता तोडगा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो गिरीश महाजन आपल्याला करताना पाहायला मिळतात। अभिजित, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आपण म्हणतो नाशिकमध्ये महायुतीच्या बैठकीला सुरुवात झाली। मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली बैठक आहे आणि सगळ्यांशी संवाद महाजन साधतायत। हा तिढा सुटणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे।